एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखा है। इस पत्र में शरद पवार ने पीएम मोदी को मराठी साहित्य सम्मेलन के उद्घाटन समारोह में शामिल होने के लिए धन्यवाद दिया है। अमरावती में मीडिया से बात करते हुए शरद पवार ने इस पर अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही किसानों के लिए जारी की गई एआई आधारित खेती पर भी उन्होंने प्रतिक्रिया दी। संघटक होते त्यांची ही सूचना होती की नाना होलकर त्याच्यानंतर अजित शिंदे असे 2-3 नावं त्यांचं त्या ठिकाणी कायमचं स्मारक असतं असा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला तर त्यावर आधारित ते सांगितलं त्याचं पत्रवास एआयवरनं अनेक क्षेत्रामध्ये पण आमचं लक्ष शेती आणि तत्सम क्षेत्रावर आहे। हा एक चमत्कार आहे। याच्यामुळं एक इथं जो प्रयत्न आहे इथं एआयचा वापर करून उसाचं पीक घेतली तर याच्यामध्ये एक तर उसाला पाणी कमी झालं, उसाचं दर एकी उत्पादनावर आणि उसामध्ये सुक्रोज म्हणजे साखर याचं प्रमाण हे वाढेल आणि उसाचा धंदा अधिक सोयीचा परवडणारा होईल। हे सगळे चमत्कार एआयच्यामध्ये होऊ शकतात तर ते एआयचं तंत्र इथं आणण्याचा बरेच दिवस आमचा प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली। त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे। जवळपास 300 लोक या ठिकाणी येतील, त्यांच्यासमोर एक संच बांधून जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू